वा, मला हे आवडलंय. खूप मस्त, खूप मस्त. मी ऍक्च्युली हे सांगितलेलं नाही, पहिल्यांदा तुम्ही काढून घेतलं माझ्याकडनं. मला प्रार्थनेने जितका देवाचं अस्तित्व सांगितलंय ना, कदाचित तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त गाण्यांनी सांगितलंय. आपलं संगीत चिरतरुण राहण्यासाठी तू काम करतोस किंवा आपलं संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून काम करतोस. तंत्र तुला अवगत आहे, त्या दृष्टीनं तू काय प्रयोग करतोस की जे आम्हाला माहित नाहीये? माझा वर्गमित्र हे फेसबुक लाईव्ह जेव्हा नवीन आलं ते त्याचं प्रॉडक्ट होतं, त्याचं टेस्टिंग मी करत होतो. एखादा 30 वर्षाचा मुलगा आहे ज्याला मला नाही वाटत येत नाही बाबा मला हे कम्प्युटर, सोशल मीडिया 70 वर्षाचा झालेला आहे. आणि मला नेहमी असं वाटत असतं की महेशला काय वाटत असेल हे सगळं बघून ऐकून. माझ्यावरतीच आणि आमच्या सगळ्या लोकांवरती एक असा आरोप आहे की न कळणाऱ्या भाषेमधल्या बंदिशीच आम्ही गातो आणि ते सास ननंद आणि तेच चाललंय. का नाही? शास्त्रीय संगीतात किती लोक ट्रोल होतात, कोणीच नाही. म्हणजे नोंद घेतायत ते जेव्हा 10 लाखाला पोचेल तुम्हाला ऐकायला लागेल. आम्हाला पण माहित होऊ दे ना, मग या ना कार्यक्रमाला. कुठे नाही म्हणतो मी. जगात अशी कुठली तरी गाणी आहेत जी तुम्हाला खुणवतील, ती सापडेपर्यंत गाणं ऐकत राहा. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे गाण्यामधला अतिशय उमदा चेहरा, गाण्यामधला आपल्या सर्वांचा आवडता असा महेश काळे. महेश, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. महेश काळे हे नाव माहीत नाही असं होऊच शकत नाही सध्या, कारण तो सातत्यानं गातो आहे, सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करतो आहे. आता तो भारतामध्ये अभंगवारी नावाची कॉन्सर्ट घेऊन आलेला आहे आणि तो वेगळ्या ठिकाणी करतोय. अभंगवारी हे निमित्त झालं, पण त्या निमित्तानं तो या आपल्या प्लॅटफॉर्मवर आला, याबद्दल तुझे आभार. तू आवर्जून वेळ काढलास याबद्दल आम्ही एक छोटीशी भेट तुला आधी देतो, आधी तुला खुश करतो आणि मग तुझ्याकडनं उत्तर काढतो. नेत्रा फूड्स तर्फे हे रेडी टू कुक असे काही जिन्नस आहेत, खूप छान आहेत, ते तू जरूर कर, तुला आवडतील आणि कमी वेळेत होतात, त्यामुळे तुला घाई गडबड असते, ते उपयोगी पडेल. अर्क ऑइल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. अर्क हे लाकडी घाण्यापासून बनवलेले तेल आहे, कोल्ड प्रेस पद्धतीने, याच्यामध्ये काही केमिकल्स नाही आहेत, काही नाही आहेत, सो हे एक वेगळं आहे. आणि अश्मन पेबल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. हा दिवा आहे, हँड पेंटेड दिवा आणि कस्टमाइज्ड आहे, त्यामुळे असा दिवा फक्त तुझ्याकडे असणार आहे, तो हे तुला आवडेल. थँक्यू सो मच. तू सातत्यानं गेल्या काही वर्षांपासून भारतातून गातो आहेस आणि बेसिकली कट्यार आला आणि एकदम सगळं बदलून गेलं आणि त्यानंतर महेश काळे लोकांना माहीत झाला, तू वेगळ्या गाण्यातून लोकांना कळायला लागलास. आता तू अभंगवारी घेऊन आलायस पुन्हा नवीन. हे जेव्हा आपण काहीतरी नवीन करूया असं सुचण्याची क्रिया असते की काहीतरी नवीन करून घेऊन येऊया, ही प्रोसेस काय असते तुझी? नवीन करायचा अट्टास कशातच नसतो. आपल्याला एखादी गोष्ट जी आवडते ती कार्यक्रमा स्वरूपामध्ये एक काही व्हॅल्यू निर्माण करत असेल तर ती करावी, इतकं साधी गोष्ट आहे. हे पहिलं वर्ष नाही अभंगवारीचं, 10 वर्ष झाली मला. साधारण कट्यारच्या सुमारास, कट्यारला 10 वर्ष झाली आता. तेव्हापासनं मुंबईत एक आणि पुण्यात एक असं दरवर्षी मी अभंगांचा कार्यक्रम करायचो. मग त्यानंतर गोव्यात एकदा झाला, बोडोद्यात एकदा झाला. मग माझा मानस असा होता की जे संत साहित्य आहे, जे इतकं वैश्विक आहे, ते मराठीत असल्या कारणानं फक्त मराठी लोकांपर्यंतच का पोचावं, सीमित असावं. म्हणून कुठेतरी अमराठी लोकांपर्यंत सुद्धा आपलं संत साहित्य पोचवावं या उद्देशाने अशा पद्धतीने तो कार्यक्रम घेतलाय. प्राजक्तनी लिहिलेली आहे त्याची आत्ताच्या ह्याची स्क्रिप्ट. दरवर्षी वेगवेगळं करायचा प्रयत्न करतो. तर त्याच्यात वारी हा एक अनुभव आणि त्या अनुभवातल्या तसं पाहायला गेलेलं फार शिक्षित नसलेल्या लोकांचं शहाणपण हे आपल्या शहरातल्या लोकांना, जे शिक्षित असल्यानंतर काही नैसर्गिक ह्युमन इन्स्टिंक्ट्स विसरायला जे लागतात, त्याला आव्हान देणारं म्हणून काही स्क्रिप्ट असावं, अशा पद्धतीनं ते. पण हे फार प्रीची काहीच नाही आहे. म्हणजे अगदी साधं की एक मुलगा आपल्या आईला वारीत घेऊन जातो
आणि तो म्हणतो की ही जी म्हातारी दिसते ती माझी आई आहे, नाचते कशी बघ मस्त. दरवर्षी मला म्हणते घेऊन जा वारीला. एकदा वाटलं कुठेतरी कुल्लूला वगैरे तिला फिरवायला घेऊन जाऊ, पण कुल्लूला कुठे नाचेल ती अशी. शेवटी ठिकाण कुठले असलं तरी आनंद तिला जिथे मिळतोय तिथे मला तिला घेऊन जायचं. हे नॅचरल सिलेक्शन आपल्या मनुष्यानी कसं करावं, आपल्याकडे असं लक्षात आलं की ट्रेंड्सनी कंडिशनिंग होतं आणि जे पॉप्युलर आहे ते आपलं मत होतं किंवा आपली इच्छा होती. तसं न करता इन्स्टिंक्ट्स ड्रिव्हन कसं चॉईसेस असावे हे दाखवणार एक सुंदर साधं एक्झाम्पल आहे. आणि हे जे मूलतत्व आहे ते मराठीत असलं तरी हे वैश्विक आहे. संतांचं साहित्य तसंच आहे, ते खूप वैश्विक आहे. त्यामुळे मला असं वाटलं की हा अभंग करावा. आणि हे नवीन माझ्यासाठी नवीन, शास्त्रीय संगीत जसं माझ्यासाठी नवीन नाही आहे तसं माझ्यासाठी अभंग नवीन नाही. याचं कारण असं, माझ्या जन्मापासून मी गोंदवलेला जातोय आणि मला आठवतंय तेव्हापासनं दर गुरुवारी लिखितेराममध्ये इकडे लक्ष्मी रोडला आहे तिथे, आणि फिरत्या आरतीमध्ये सकाळी 5:30 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता अशी रविवारची काकड आरती असते. ती मला आठवतंय तेव्हापासून मी भारतात असताना जायचो. त्यामुळे अभंग हा विषयही नवीन नाही मला, कीर्तन परंपराही नवीन नाही. फक्त काही गोष्टींना वारकरी संप्रदाय जरी खूप मोठा असला तर त्याच्या पलीकडले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत काही अभंग आणि साहित्य आलेलं नाहीये. तर माझ्या निमित्ताने ते लोकांपर्यंत पोहोचावं असं त्याचं. पण याच्यामध्ये व्हॅल्यूजचा जो मुद्दा असतो, एकीकडं आपण असं म्हणतो की शहरी भागामध्ये राहणारे लोक हे हळूहळू डिटॅच होत चाललेत या सगळ्या आत्मानंदापासून. त्याच वेळेला तुझ्या कॉन्सर्ट्समध्ये असा अनुभव दिसतो की लोक रडतायत, नाचतायत, आनंदत आहेत वगैरे वगैरे. तुझ्या कॉन्सर्ट पण शहरातच होत असतात. हो, हा विरोधाभास नव्हे काय? विरोधाभास ह्याच्याकरता आहे कारण त्यांना व्यक्त होण्याची ठिकाणच नाही आहेत. शहरातली जरी असली तरी माणसंच आहेत. माणसं म्हटल्यानंतर त्यांना संवेदना आहेत. फक्त समृद्धीची परिभाषा ही शहरातली आणि गावातली थोडी वेगळी वाटते मला. शहरामध्ये तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा तुमच्या लौकिक दृष्टीने तुमच्याकडे काय आहे ह्याच्यावरनं तुम्ही सक्सेसफुल मानले जाता. गावामध्ये इतकी तफावत नसते, त्यामुळे सगळेच खुश असतात. तुम्ही पाहाल तर पहिल्यांदा जर तुम्ही कुठे गेला, मी तसाच वाढलोय. म्हणजे आम्हाला गाडी मिळाली नाही, पूर्वी निरेला थांबायचं, मग नंतर फलटणला थांबायची, त्या एसट्या घेऊन जायचो. एखाद्या वेळेला बंद पडली, हात दाखवून ट्रकच्या मागे बसून आम्ही प्रवास केलेला आहे. मग त्या प्रवास करत असताना शेजारच्या एखाद्या आजींच्या पुरचुंडीमध्ये असलेल्या काही गोष्टी ते नॅचरली द्यायचे. ह्या गोष्टी इतक्या शहरात दिसत नाहीत, पण ह्या गोष्टी अपील अजूनही करतात. चांगुलपणा ही भावना सगळ्यांना हवी आहे, फक्त त्याला प्राधान्य नॅचरली मिळत नाही. का? कारण धाकधुकीच्या जीवनामध्ये आपण आपले आपले पायंडे आणि प्रेफरन्सेस करून ठेवलेले आहेत. त्यामुळे हा विरोधाभास नाही, उलटी गरज आहे. कुठेतरी आउटलेट लागतं लोकांना. एक आपल्यातल्या चांगुलपणाची आठवण करून देणारं काहीतरी एक द्योतक लागतं. अभंगवारी ते होतं. हे झालं लोकांसाठी. म्हणजे तू त्या लोकांचा विचार करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तू काही गोष्टी करत असतोस, हरकत नाही. गायक म्हणून, आणि असा गायक की ज्यानं स्वतःचं चांगलं करिअर एका पॉइंटला सोडलं आणि तो या गाण्यामध्ये आला आणि त्यानं हे अंगीकारलं, फेअर इनफ. स्वतःसाठी एक गायक म्हणून वेळ मिळत असतो का? काय करत असतोस? मी अशी कुठलीच गोष्ट करत नाही जी मला आवडत नाही. मी अभंगवारी काही लोकांचा उद्धार करायला नाही करत. मला अभंग गायला आवडतात म्हणून गातो मी. शास्त्रीय संगीत हा माझा चॉईस आहे म्हणून गातोय. आता जसं तुम्ही म्हणालात तसं माझ्याकडे 2 मास्टर्सच्या डिग्रीज आहेत. मी सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यावरती राहतो. मला चांगली नोकरी मिळाली होती जिला नाकारून मी करायला लागलो. बरोबर. पण तो काही नाईलाज म्हणून नाही केला. माझी आवड आहे ही. मला जी गोष्ट करायला आवडते ती गोष्ट 10 तास केल्यानंतर थकल्यानंतर करावी लागावी आणि त्या माफक वेळामध्ये माफक आनंद जो मिळेल त्याच्यात समाधानी राहण्यापेक्षा ठीक आहे आपण पूर्ण वेळ करू आणि तो आनंद घेऊ. त्या आनंदातनं असं लक्षात आलं की मला ज्यात आनंद मिळतोय त्यात सगळ्यांना आनंद मिळतोय, मग तो वाटायचा. तुझ्या थोडंसं आणखी मी आज जातो. म्हणजे तू गाणं तुझं, तुझ्या अभंग लोकांना माहिती आहेत. तू जसं म्हणालास की डिग्री उत्तम आहे, उत्तम इंजिनिअरिंगचं चालू होतं, अमेरिकेत होतास तू.
मग ते जर परस्यू करायचं होतं हम्म. मग ते का केलं, आणि हे करायचं मी होतं मग तुम्हाला हे का सांगतो, केलं नाही? माझी दिनचर्या फार बदललेली नाहीये. बर. आत्ताही माझ्याकडे विद्यार्थी आहेत, मी एका कंपनीच्या बोर्डावरती आहे जी एडटेकमध्ये काम करते. बर. कारण मला तंत्रज्ञानाची गती आहे. बर. गती आहे पेक्षा शिक्षण झालंय हम्म. आणि मला त्यातलं थोडं बहुत कळतं. हम्म. क्रॉस डिसिप्लिनरी एक्सपर्टीज असलेली मुळातच लोक खूप नसतात. बर. एक माझ्या इंजिनिअरिंगच्या वेळेला मेडिकल डिव्हायसेस नावाचा एक नवीन इंजिनिअरिंगमध्ये सब्जेक्ट आला होता. हम्म. तेव्हा असं होतं की एका काळात कधीतरी रोबोट्स ऑपरेशन्स करतील, जे आता सर्रास झालेलं आलेलं आहे, आहे. सगळीकडे हो. आलेलं आहे. होय. तसंच म्युझिक, हिलिंग, होलिस्टिक वेलनेस याच्यामध्ये जर तुम्हाला मॉडेल करायच्या असतील गोष्टी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डोमेन एक्सपर्टीज लागतं, बर. जे शास्त्रीय संगीताच्या तालमीमुळे माझ्याकडे आहे. त्यामुळे ते जे तुम्हाला माहीत नसलेलं कामही आज मी करतोय. बर. आणि त्यावेळेला मी लोकांपुढे येत नाही म्हणजे गात नाही असं होत नाही होत ना. नाही, बरोबर. आणि पूर्वी शास्त्रीय संगीत अशी कलाटणी नव्हतीच कधी. बर. तुम्ही असं सांगा ना, कोण असे, आता काल पुण्यामध्ये 3,000 लोक तिकीट काढून येतात असं नव्हतं. हम्म. तुरळक असायचं, पण सगळे खूप खुश आणि भरपूर गायचे. सवाई गंधर्व महोत्सव हा एक मानाचाच होता, मोठा मानाचा आणि हिस्टेरिया ज्याला म्हणू तसा होता. हो. त्यामुळे त्या ठिकाणी ती मंडळी खूप खुश म्हणजे मी असतात. तुला हे का विचारतोय की स्विच करणं करिअर हे तसंच जनरली सोपं नसतं. स्विच नाही, मी पिव्हट आणि केलं. हा, मला हेच समजून घ्यायचं की आता अशी अनेक मंडळी आहेत जी हे ऐकत असतील की करायचं होतं एक, पण मी करतो दुसरंच, किंवा मी दोन्ही सायमल्टेनियसली करतोय पण मला आता एखादंच करिअर करायचं. आपण अभंगवारीचा विषय घेतला म्हणून नाही, मिथ्या मी तिथे धाव येणार मनाची मर्जी देवाची देवाची. आपला उद्देश काय आहे? मी माझा उद्देश तुम्हाला सांगतो. मी मुळात गेलो अमेरिकेतनं, ते मल्टीमीडिया इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स का करायला गेलो? कारण आपली बरीच वाद्य आहेत जी लोप पावत आहेत. बरं, लोप पावत आहेत ह्याचा अर्थ वाद्य नाही आहेत असं नाही, ते वाजवणारी नाही आहेत मंडळी, ती त्या हुकूमतनी वाजवणारी मंडळी नाही आहेत. त्यामुळे ती कॉन्सर्ट सर्कलमध्ये आता नाही आहेत. रावण हट्टा नावाचं वाद्य आहे, यशराज नावाचं वाद्य आहे, आपल्याला माहिती नाही आहे. आपली परंपरा आहे, आपल्याला माहित नाही आहे. मला यशराज कुठे दिसलं ते एक डेव्हिड नावाच्या माणसाने घेऊन आला हे इंडियन इन्स्ट्रुमेंट. मी म्हटलं हे कुठलं आहे? मग देन मला असं वाटलं की जी वाद्य आहेत जी लोप पावतात ती जर आपल्याला डिजिटाईज करता आली तर कुठेतरी एखादा हॅन्स झिमर सारखा माणूस ह्याचा मला आवाज आवडला हे वापरतो म्हणेल ना. बरोबर. आता त्यांना ऍक्सेसच नाही या सगळ्या वाद्यांना, जोवर ते खोदून बघत नाही. तर ही वाद्य आपल्याला जर, तेव्हा एक फिजिकल मॉडेलिंग सिंथेसिस नावाचा एक नवीन प्रकार झाला होता, त्याच्यात मी रिसर्च करत होतो. नॉईजला शेप करून तुम्ही त्याला आकार देता एखाद्या वाद्याच्या आवाजाचा. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं त्याच्यावरती. म्हणून मुळात मी गेलो की आता ना गाण्याची सेवा करायची मला, हे माझं उद्दिष्ट आहे. बरोबर. लहानपणी गाण्यात आनंद मिळायचा. आता आनंदाचं पेशात परिवर्तन करायला लागल्यानंतर तो पूर्ण वेळ मिळेल हे मला तेव्हा माहीत नव्हतं. मी लहानपणापासून माझं हॅपी प्लेस हॅज बीन म्युझिक. करेक्ट. मला हसायला आलं तरी मी गायचो मोठ्यांनी, वाईट वाटलं तरी गायचो. त्यामुळे माझं एक संगाती म्हणतो सोबती आहे गाणं. माझ्या आयुष्यात काहीच बदललेलं नाही. आता इथून तिकडे जातो माणूस, तो जसं ते आमच्या लहानपणी देव घेऊन जायचो आम्ही, मग जिथे असो तिथे पूजा करायचो, तसं माझं संगीत माझ्याबरोबर घेऊन जातोय मी. फक्त मला जे वाटलं ह्या पद्धतीनं माझी संगीताची सेवा होईल, देवाने कदाचित असं ठरवलं नाही तू गाऊन संगीताची सेवा करशील, तू लोकांना शिकवून संगीताची सेवा करशील, तू अकॅडमिक सर्कल्समध्ये जाऊन त्याच्याबद्दल बोलून संगीताची सेवा करशील, तू कोलॅबरेशन्स करून ज्या लोकांपर्यंत नैसर्गिक पद्धतीने शास्त्रीय संगीत पोचणार नाही तिथपर्यंत जाऊन सेवा करशील. हे माझ्यासमोर ना अपॉर्च्युनिटीज येत गेल्या. मला माझं ध्येय माहिती आहे, मला माझं संगीत जगभर पोचवायचं आहे, मला माझं संगीत कायमचं चिरतरून ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, मला माझ्या संगीताचा प्रचार प्रसार विस्तार करायचा आहे. त्याच्यासाठी जे करायला लागेल ते करीन. आता हे मी जे म्हटलं एडटेक कंपनी आहे, त्यातनं मला असं वाटलं की पूर्वी ना मैफलीतनंच सगळ्यात जास्ती गाणी ऐकायची. त्याच्यानंतर टेप रेकॉर्डर आले, ते फक्त श्रीमंतांकडे आले. मग ते मैफलींचे टेप करून आम्ही लहानपणी दुसऱ्यांकडे ऐकायला जायचो. ते
पण आता सगळं संगीत म्हणजे 95% लोक जी संगीत ऐकतात ती ह्या पॅसिव्ह मीडियम मधनं फुकट ऐकतात. म्हणजे इतकी मोठी रेव्होल्युशन झाले. मग हे जर होत असेल तर मला लक्ष दिलं पाहिजे की माझं संगीत त्या ठिकाणी पोहोचतंय का, मग त्याच्यासाठी मला काहीतरी काम केलं पाहिजे. इतकं साधं आहे. मग मला फार महत्वाचा मुद्दा मांडतोस तू. मला 2 प्रश्न पडले. आपलं संगीत चिरतरुण राहण्यासाठी तू काम करतोयस किंवा आपलं संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून काम करतोस. तंत्र तुला अवगत आहे, त्या दृष्टीनं तू काय प्रयोग करतोस की जे आम्हाला माहित नाहीयेत? मी काय काय केलेत ते सांगतो तुम्हाला. सांग ना. BMM मला वाटतं 2015-16 साली डेट्रॉईटमध्ये मला त्याची क्लोजिंग सेरेमनी मला त्यांनी करायला सांगितली आणि मला एक अवॉर्ड दिलं त्यांनी की ब्रिजिंग द गॅप्स बिटवीन द ईस्ट अँड वेस्ट, ब्रिजिंग द गॅप्स बिटवीन द ओल्ड अँड न्यू, असं काहीतरी ते छान. आणि ते आदल्या दिवशी अवॉर्ड सेरेमनी झाली. मी हॉटेलवरती गेलो, दुसऱ्या सकाळी माझं कार्यक्रम होता काहीतरी 10 वाजता. मी ते वाचत होतो आणि वाचत असताना म्हटलं अरे चल आपण उद्या लाईव्ह करूयात. मी कार्यक्रम चालू असताना लाईव्ह केलं. ते त्यावेळेला नवीन होतं आणि लाईव्ह जे केलं मी तेव्हा वाचून दाखवलं. मी मला काल जे पारितोषिक मिळालं त्याच्यात असं लिहिलं आहे आणि मी हे करतो, पण त्या लिहिलेल्या शब्दांनी मला प्रेरणा दिली म्हणून मी लाईव्ह केलं. माझी लाईव्ह मंडळी जी होती ती माझ्या मागे होती आणि माझ्या हातात जो फोन होता त्या लाईव्ह मंडळींना मी काय करतोय हे दिसत होतं. त्या पद्धतीने ते जग एकत्र आलं. टेक्नॉलॉजी म्हणजे मला आठवते एक पहिला काही माझा बॉस्टनचा इंटरव्ह्यू खूप उशीर झाला, मला वाट सापडली नाही म्हणून मी खूप महागडं असलेलं GPS गार्मिनचं तेव्हा घेतलं होतं आणि त्यांनी मला लोकांपर्यंत पोचायला सोपं झालं. आत्ता म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन वगैरे सुरू झाले. कट्यारच्या नाटकाच्या जेव्हा तालमी होत्या म्हणजे साधारण स्काईप तेव्हा नुकतं आलं होतं, तेव्हापासून मी ऑनलाईन शिकवतोय. आणि त्याचं कारण सांगतो, मी खूप तुम्ही माझ्या गाण्यात आला असाल तर तुम्हाला लक्षात येईल मी जीव ओतून गातो. किंबहुना मी सगळ्याच गोष्टी जीव होतो. म्हणजे मला व्हॉलीबॉल, मी लहानपणी स्पोर्ट्समन होतो. आम्ही बीचवरती व्हॉलीबॉल खेळायचो. मला बीचवर असताना सुद्धा हातावरती चरे यायचे. म्हणजे इंडिया पाकिस्तान क्रिकेटची मॅच असल्यासारखं खेळतो मी. मला बेभान राहायला आवडतं आयुष्यात. तर तसंच मी बेभान सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. कुठलीही छोटी असेल मोठी स्किल असेल त्याच्यावरती. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तंत्रज्ञान कसं वापरता येईल, काय करता येईल, हे अगदी अगोदर प्रश्न. म्हणजे माझा वर्गमित्र हे फेसबुक लाईव्ह जेव्हा नवीन आलं ते त्याचं प्रॉडक्ट होतं, त्याचं टेस्टिंग मी करत होतो. काय सांगतो? त्यावेळेला मी इथे म्हणजे माझ्या सगळ्या मित्रमंडळी सुबोध राहुल या सगळ्यांना लाईव्ह कसं करायचं हे पहिल्यांदा दाखवलं, कारण माझ्याचकडे होतं तेव्हा नव्हतं. मग त्याच्यानंतर आलं ते. त्याच्यापूर्वी मी सांगत होतो ते कट्यारच्या. एक मिनिट, फेसबुक लाईव्ह तू टेस्ट करत होतास? हो. काय बोलतो? लाईव्ह पण त्याच्यानंतरचे फीचर्स पण काय ते स्टार्स वगैरे जेव्हा नेसंट यायच्या आधी. हो, यायच्या आधी माझ्याकडे त्याचा एक कॅमेरा पाठवला गेला, तू हे कर. मग त्यांना काहीतरी डेटा ट्रॅक करायचे वगैरे गोष्टी. आणि मला हे कळतं, मला डेटा अनालिसिस हे कळतं, मला डेटा सॅनिटायझेशन हे कळतं, स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग थोडंफार कळतं मला त्यातलं. त्यामुळे मला आवडतं. कारण आज ना म्हणजे विमान उडतं आणि एका ठिकाणी पोचतं, हे रोजचं होतं म्हणून आपल्याला ते उडतं, पण त्याच्या मागे किती गोष्टी इन्व्हॉल्ड असतात हे मला गाण्या पलीकडचा महेश काळे. रस्ते नाहीत पण विमानं खूप आहेत. जितकं इनफॅक्ट रस्ता असल्यानंतर चालवणं सोपं जातं बरं, रस्ते नसताना चालवणं फार अवघड असतं. ते जातात. अनेक लाखो करोडो लोक रोज इथून तिथे जात असतात. त्याचं एअर ट्रॅफिकिंग कसं होतं, कुठलं विमान कुठे होणार, त्याचा स्टाफ कसा जातो, मला याचं खूप इंटरेस्ट आहे. जनरली कुठलीही सिस्टमॅटिक वे एकदम वेल ऑइल्ड मशीन सारखी जेव्हा चालायला लागते ना, त्याच्यात एक समृद्धी असते. आणि त्या सिस्टमॅटिक पद्धतीचा विचार केल्यानंतर जरी सिस्टीम अवगत नाही झाली तर त्याच्या मागची जर फिलॉसॉफी अवगत झाली तर ती मला माझ्या गाण्यामध्ये कुठेतरी वापरता येईल, वेल ऑइल्ड मशीन करून चिरतरून ठेवण्याकरता. म्हणून मी करत असतो अभ्यास. हे जसे प्रयोग तू आता तंत्रामध्ये करतोयस, संगीताचा साऊंड घेऊन करतोयस काही गोष्टी,
तसा गायक म्हणून जेव्हा तू लाईव्ह परफॉर्म करत असतोस, तो गायक म्हणून तू काय स्वतःवर प्रयोग, काय नवीन प्रयोग करतोयस, काही रागदारीमध्ये काही नवीन करतोयस का किंवा काय? मी हल्लीतल्याच आता परवाच मुंबईमध्ये मी एक विजयानगरी नावाचा एक कर्नाटिक राग आहे, तो माझ्या ऐकण्यात आला. तो माझ्या तरी म्हणजे मी कोणाला मैफलीत गाताना ऐकलं नाही, म्हणजे असेल बरं का, मी म्हणत नाहीये, पण माझ्या मैफलीत माझ्या ऐकण्यात असा सर्रास आता मी विजयनगरी राग गातोय, तुम्ही अनवट आहे पूर्ण. तर मग मला माहिती आहे रामकृष्ण हरी हा मंत्र जो आहे तो व्यापक आहे. मग तो मंत्र मी त्या विजयनगरी रागात परवाच्या षण्मुखानंदच्या कार्यक्रमात गेला. मी कुणाला सांगितलं नाही, तुम्ही विचारताय प्रयोग काय होते. लोकांसाठी ती चालच होती, छान वा छान जय रामकृष्ण हरीची चाल. जळगाव सारख्या ठिकाणी, 40 गाव, जळगाव पण नाही, जिथे म्हणजे शास्त्रीय संगीत पोचलेलं नाही असं मी म्हणत नाही, पण तिथे श्री रागामध्ये तो थोडासा अवघड मानला जातो राग, त्या रागामध्ये रामकृष्ण हरी लोकांना गाल. सो पारंपरिक दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक कुठला तरी नवनिर्मितीचा सटल प्रयोग हाही मी करतो, किंवा मग अगदी इन युअर फेस असं वाटेल असे वेस्टर्न. आता होतं काय ना, साधी गोष्ट आहे, मला सांगा तुम्ही का करताय यूट्यूबवर आज? तुम्ही पूर्वी वेगळं करत होता, का करताय? काळाची गरज आहे, काहीतरी बदललंय. जे पहिलं मीडियम होतं ते तुम्हाला सर्व्ह करत नाहीये तुमच्या इच्छांकरता, त्यामुळे तुम्ही दुसरं नियम. ह्याचा अर्थ तुमचं मूलतत्व तुम्ही बदलून टाकलं का सगळं? नाही ना. तसंच आहे प्रत्येक काळामध्ये ना, त्या काळाची एक गरज असते, गरजपेक्षा त्याची एक स्वीकृती असते. गरज आणि स्वीकृती ह्या दोन्ही गोष्टींचा जर तुम्ही मेळ घातला आणि त्या प्रवाहामध्ये तुम्ही केला तर त्याला एक जलद गती मिळण्याचा संकेत असतो. तो मला असं आता लक्षात आलं की तरुण पिढी आणि जुन्या जनरेशन गॅप्स हे कायमच होत्या, पण जेव्हा डोमेन्स डिफाईन करायला लागतात ना तुमची जनरेशन्स, तेव्हा त्याच्यामध्ये एक मोठं आव्हान असतं आणि त्याच्यामध्ये एक मोठं ऑपॉर्च्युनिटी पण असते. तुम्हाला जर आत्ता तंत्रज्ञान खूप चांगलं जमलं ना, तरी तुम्ही 8 वर्षाच्या मुलाबरोबर खूप चांगली मैत्री कराल, कारण तुम्हाला दोघांनी ते कसं वापरायचं काय माहितीये, त्याचे ट्रेंड्स माहिती असतात. आता एखादा 30 वर्षाचा मुलगा आहे ज्याला मला नाही वाटत, येत नाही बाबा मला हे कम्प्युटर, 70 वर्षाचा झालेला आहे ॲज फार ॲज डिजिटायझेशन गोज. मग मला ह्याच्यामध्ये ती मुलं काय करतायत, ठीक आहे ते रील्स करत आहेत, मग मी रील्स करेन, आणि मी साध्या रील्स करतो. मी उगाच ते असं करून मी कपडे बदललेत नाही करत. बरं ते वाईट आहे असं नाही, ते ज्यांनी त्यांनी करावं. मी आय एम नॉट इन टू जजमेंट, फक्त ते मला शोभत नाही. शोभत नाही पेक्षा मला ते अरे मी नाही करू शकत. जसं सूरनवावरती मला सारखं नाचायला सांगायचं आणि मी कधी नाचलो नाही, तसंच मला नाही जमत ते. म्हणजे मी नाचतो पण मला नाही असं ते उगीच असं मला नाही जमत ते. याचा तू जे नवीन प्रयोग करत असतोस किंवा नव्या पिढीसाठी जे काही नवीन करत असतोस, त्याचा खूप मोठा फटका पण तुला नेहमी बसलेला मला दिसतो. फटका इन व्हॉट सेन्स सांगतो मी. सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडिया. आणि मला नेहमी असं वाटत असतं की महेशला काय वाटत असेल हे सगळं बघून ऐकून, किंवा लोक बोलत असतात, ट्रोल करत असतात, मीम्स निघत असतात. दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ क्रिएटिव्हिटी. पण हे तू घेतोस कसं, कशा पद्धतीने? काय आहे ना, देवाच्या कृपेने मला माझं सत्य माझ्या रियाजात दिसतं ना हो. मला तुम्ही सांगायची गरज नाहीये. तुम्ही नाही माझ्याबरोबर वेळ घालवत. तुम्ही कोण ठरवणार मी माझं काय गाण्यावरती किती प्रेम आहे, मी गाण्याचा कसा वापर, तुम्ही कोण सांगणार मला? माझ्याबरोबर मी असतो, आणि तो मी ध्यानातनं म्हणा, मी माझ्या आचरणातनं स्वतःबरोबर रोज वेळ काढतो, सकाळ संध्याकाळ, कितीही बिझी असल्यानंतर. त्यामुळे मला तुम्ही काय म्हणता याचा फार फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, मला माझं सत्य ना माझ्या कार्यक्रमात दिसतं. तिकीट काढून जे लोक येतात त्यांच्या, मी कालच तुम्हाला मगाशी सांगत होतो, एक आजी आल्या नाचायला लागल्या, दुसऱ्या रॅन्डम आजी आल्या त्या नाचायला लागल्या, त्यांनी एकमेकांना मिठी मारली. एक तिसरी एक 7 वर्षाची मुलगी आली, ती विठ्ठल 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 करून आली. कार्यक्रम झाल्यानंतर एक गुलबर्ग्याचं ना कुठलं तरी बेळगावचं आजी आल्या, तानं बाळ, ते म्हटले 2 महिने झाले ह्याला नाव दिलेलं नाहीये, कारण तुमच्या कानड्यामुळे हे बाळ अत्यंत झाले, त्याची आई खुश आहे, ते खुश आहे, किती शांत आहे बघा. मी त्याला हातात घेतलं, रामनवमीच्या दिवशी झालंय, ह्याचं नाव ठेवा, मी अभिराम ठेवलं. ही मला माझं सत्य माहिती आहे ना.
आता फुकट गाणं ऐकणारे ज्यांना चेहरे नाहीत, त्यांनी काय माझं कुठल्या तरी एका मिनिटाच्या क्लिपवरती काय मत केलं ह्यानी मला काही फरक पडत नाही. पण मला एक खरं खरं सांग, जेव्हा घरी जातोस किंवा तू एकटा असतोस घरी, तेव्हा हा जो प्रेशर क्रिएट होतो ह्याच्यामुळे कॉन्फिडन्स होतो डळमळत अजिबात कधी? नाही. नाही. आय एम अ वॉरियर. मी तुम्हाला सांगितलं मी स्पोर्ट्समन आहे. पायाला जेव्हा ठेच लागते ना तेव्हा जास्ती वेगाने धावतात स्पोर्ट्समन. त्यामुळे मी हे आव्हान, ही अपॉर्च्युनिटी म्हणून काय आहे ना, शास्त्रीय संगीतात किती लोक ट्रोल होतात हो, कोणीच नाही. कोणीच नाही. म्हणजे नोंद घेत आहेत, म्हणजे शास्त्रीय संगीताची नोंद घेतली जाते, मी ती कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो. अरे वा, नोंद होतीये शास्त्रीय संगीत, छान आहे. आणि त्यांनी काय परिणाम माझ्या आयुष्यावर काही चांगलाच झाला आहे. अजून लोक जास्तीत जास्त येत आहेत माझ्याकडे, विद्यार्थी जास्ती शिकतात. कालच माझा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम केला. 30 मुलं रिहर्सल करता दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, जयपूर इथनं आली होती रिहर्सल करता बरं का. मग काल प्रोग्राम करता आले. 4 दिवस त्यांनी इतका सुंदर सोहळा केला होता. व्हिडिओ केले, काय काय केलं मला काहीच माहीत नव्हतं. मला आवडतं ते जेवण केलं होतं. मला खऱ्या आयुष्यामध्ये वावरण्याकरता तंत्रज्ञान किंवा जे आयुष्याकरता ऑगमेंट किंवा कॉम्प्लिमेंट करणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या पद्धतीने आयुष्य जगायला आवडतं. मी अंतराळात जगत नाही, तिथे अस्तित्व आहे माझं. मी इथे जगतोय, आत्ता तुमच्याशी बोलतोय, मी इथे आहे. मला कोणाचा मेसेज असेल किंवा कुठे जायचं आहे मी नाही त्याचा विचार करत. का करावा? कारण एकच आयुष्य दिलंय माणसाने. त्या आयुष्यामध्ये आज जर तुम्ही कालचा आणि उद्याचा विचार करणार असेल तर आज जगायच्या आधी सरून जातो आणि तुम्ही आयुष्य जगायचं विसरता. का करायचं असं? कोणतरी काहीतरी म्हणतंय म्हणून. बरं अहो, रामाला सोडलं नाही आमच्या, तर मी काय आहे? माझा रोल मॉडेल आहे राम. मग इथून शांत राहण्यासाठी काय करतोस तू? मग गाणं. अजून माझं गाणं जर मला शांत करत नसेल तर काय करेल? आय हॅव नो होप. मला गोंदवलेकर महाराजांची मला हे आहे, उपासना आहे. मी खूप खुश असतो. हे पहा, प्रत्येक म्हणजे मला तुम्ही भूतलावरती असा एक माणूस दाखवा ज्याची आलोचना झालेली नाही. मग जे सगळे जगतात आणि अनुभवतात ते मी जगणार आणि अनुभवणार. ओके. तुझ्याकडे खूप मोठा म्हणजे फॉलोअर आहे तुझा, खूप हजारोंच्या संख्येने आहे. जगभरात आता तो मोठा वाढतच चालला आणि तो वाढत राहू. अशामुळं आपल्यावर एक जबाबदारी येते की आपण कशा पद्धतीने डिलिव्हर करायचं गाणं, कशा पद्धतीने वागायचं वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी कारण तुला फॉलो करत असत लोक. गायक म्हणून जे प्रयोग तू मला मगाशी सांगितलंस की छोट्या वेगळ्या रागामध्ये तू एक रामकृष्ण हरी करून बघितलंस, अशाच पद्धतीनं जर इतका मोठा जनसमुदाय तुझ्या मागं आहे जो फॉलो करतो तुला, तर काही भरीव वेगळं योगदान किंवा काही नवीन वेगळे प्रयोग जे अनवट महेश काळे लोकांना दिसू शकतो का? मी खरं सांगू का, मी करतो. म्हणजे ICMA नावाची संस्था आता 13 वर्ष कार्यरत आहे. मी कट्यार वगैरेच्या खूप आधी 13 जास्तीच वर्ष झाले असतील. त्यातनं आम्ही शिष्यवृत्ती देतो मुलांना ज्यांना गाणं करता येत नाही अर्थामुळे, त्यांना शिष्यवृत्ती देतो. मी सूरनवा ध्यास नावाच्या पहिल्या स्केड्यूलपासून आता तर नंतर आम्ही त्याला क्रिटिक ICMA क्रिटिक अवॉर्ड म्हणते. ICMA जे नाव आहे ते माझ्या संस्थेचं नाव मी स्थापन केलं. इट्स अ नॉन प्रॉफिट एंटिटी. त्यातनं ज्या मुलांना करायची इच्छा आहे पण त्यांच्याकडे सवलत नाही, त्यांना सवलतीमुळे त्यांच्या कलेवरती परिणाम होऊ नये म्हणून ICMA त्यांना शिष्यवृत्ती देते. आता त्याचं तुम्हाला हे 5 सांगतो. त्याची पहिली शिष्यवृत्ती दिली होती अभिनय रवांदे नावाच्या मुलाला. तो आता अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या ट्रिपमध्ये माझ्याबरोबर पेटी वाजवायला आला होता. प्रल्हाद जाधव नावाचा एक मुलगा आहे, सुंदर गातो. तो सूरनवाच्या पहिल्या स्केड्यूलमध्ये होता. किशोरी म्हणून एक मुलगी होती, ती मला वाटते 3ऱ्या स्केड्यूलला होती. कल्याणी नावाची एक मुलगी होती सातारची, ती 4थ्या-5व्या स्केड्यूलला होती. ते सगळे काल गुरुपौर्णिमेला होते. ते 3 महिने दिसतं तसं नाही. आणि तुम्हाला त्यांचा पण करिअर पाथ सांगतो. प्रल्हादला शिष्यवृत्ती दिल्यापासून तो एस्टॅब्लिश झाला आणि आता तो MKSM मध्ये माझ्या ह्याच्यात टीचर आहे तो. तशीच किशोरी टीचर आहे.
मी माझं माझं छोटं विश्व करायचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही गाण्याच्या ह्याच्यात म्हणायला गेला तर गाण्यात डिसरप्शन हे सटल गोष्टीतनं पण होतं, की अभंगातनं डिसरप्शन झालंय. अहो, तुम्हाला लक्षात आलंय का नाही मला माहित नाही. कुठे किती वर्षापूर्वी तुम्हाला असं आठवतंय 50 कार्यक्रम होत आहेत पुण्यामध्ये अभंगाचे? कधी आठवत आहे सांगा? मुंबईत व्हायचे 2 कार्यक्रम व्हायचे. हे डिसरप्शन नाही आहे. कारण आय रिअलाइज्ड जर माझे अभंग हे भाषेच्या पलीकडे, प्रांताच्या पलीकडे, देशाच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे. मी परवाचा किस्सा सांगतो तुम्हाला. स्वीडनला माझं गाणं होतं. एक माणूस आला, अत्यंत आगतिक दिसत होता, हात मिळवला. ही वॉज स्वीडिश गाय, गोरा माणूस होता. म्हणून आय हॅव टू टेल यू समथिंग. पहिल्यांदा सांगितलं आय ऑल्सो वर्क फॉर AMD, आय कम टू द बे एरिया. म्हटलं वा व्हेरी नाईस. वॉन्ट टू टेल यू समथिंग. I had a ticket in the front seat, but you had so much energy when you started to chant that I had to go sit in the balcony. And even there, I felt like a huge ball of energy is hitting my heart. मी फक्त अभंगच गातोय बरं. मी असं काही म्हणत नाही माझ्या अंगात एक पॉवर आली आणि मी काहीतरी करतोय. मी इतका मूर्ख नाहीये. पण मला एवढं नक्की कळत आहे की जे काय करतोय मी, माझ्या साध्या सोप्या गोष्टीतनं एक जर मोठी गोष्ट घडत असेल तर ती मला करत राहायला पाहिजे सातत्याने. पण महेश, याची दुसरी बाजू अशी आहे की गायक म्हणून तू त्याच गोष्टीमध्ये अडकतो नाही. कोणी सांगितलं? तुम्ही पाहिल्यात माझे कार्यक्रम? नाही पाहिले. माझ्या कार्यक्रमात प्रत्येक वेळेला रामकृष्ण हरी हे वेगळ्या रागात होतं. 50 रागात गायलोय मी. आता त्याच गोष्टी म्हणजे तुम्ही दगड खाता का? कंटाळा आला तुम्हाला म्हणून? नाही. बरं खा, पोट बिघडेल तुमचं. आणि त्याच गोष्टी म्हणजे त्याच डिफाईन कशा करणार तुम्ही? रोज नवीन राग गात होते का आमचे पूर्वज? नाही. तेच 12, 15, 14, 100 राग ते गातो की मी. गाणी पण मी नवीन चाली केल्यात. आता अभंगावरी नवीन लिहिलेलं गाणं परवा लॉन्च केलं. त्याच्या मागे 12 चाली माझ्या तयार आहेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये. आता दुर्दैव कसं आहे सोशल मीडियाचं, कानडा मला तुम्हीच गायला सांगता की नाही, म्हणून कार्यक्रम झाल्यानंतर मी 3 मिनिटं उभं राहून कानडा गातो. तेच जर फिरलं तर तुम्हाला वाटतं मी तेच गातोय. तसं नाही होत अहो. मी बऱ्याच सदा माझे डोळा जळू तुझी मूर्ती ह्याची कुठली फेमस चालेल तुम्ही सांगा मला? माहितीये? नाही ना. मी गातो ती होणार पॉप्युलर, मला माहितीये. आता मी अनन्य येथे अधिकारी, माहितीये का तुम्हाला? नाही. गातो मी. आता सोशल मीडियावरती काय दिसतंय ही जबाबदारी मी नाही घ्यायची, ती तुम्ही घ्यायची. त्यामुळे मी तेच करतोय. हे ठरवणाऱ्यांनी पहिल्यांदा यावं, माझं सत्य पाहावं आणि मग ठरवावं. कारण ही वरपांगी इन्फॉर्मेशन ती थोडी घातक असते. नाही, हे वरपांगी इन अ सेन्स असं बऱ्याचदा होतं की अभंग गायन म्हणजे महेश काळे. अरे पण मी पुन्हा तेच सांगतोय, अभंगाचे कार्यक्रम कधी करतो मी सांगा? किती करतो सांगा ना? मी अभंगाचे कार्यक्रम फक्त आषाढीच्या वेळेला करतो. मी पहाटेच्या मैफिली दिवाळीत करतो. त्याच्यात फक्त सकाळचे राग गायले जातात. आणि ते ह्याच उद्देशाने, कारण ज्या सिस्टीमनी आपलं शास्त्रीय संगीत परिपक्व झालं, तर आता सोशल सिस्टीममुळे सकाळी कार्यक्रमच होत नाही. मग सकाळच्या रागांचा काय दोष आहे? काय करायचं? म्हणून मी गातो. बरं मी तिथे जाऊन सकाळी भजन म्हणत नाही, परत शेवटी गातो. दिसतं तेच तुम्हाला. मी 40 मिनिटाचं आत्ता ह्या दिवाळीमध्ये ललिता नावाचा कर्नाटिक संगीतातला राग मी आपल्या ह्याच्यामध्ये गायला. त्या 3 बंदिशी मी रचल्या. फक्त ना मला फार बोलायला आवडत नाही माझ्याबद्दल. का? पण काय बोलू नये? काय कारण आहे? रचल्या असतील तर रचल्या असतील. काय होणार? काय होईल त्यांनी? काय कॉन्ट्रीब्युशन नाही का? आहे की लोक गात आहेत की माझे 2000 विद्यार्थी गात आहेत आणि त्यांचे 10,000 लोक आता ऐकतायत. तुम्हाला फक्त माहित नाही. ते जेव्हा 10 लाखाला पोहोचेल तुम्हाला ऐकायला लागेल. आम्हाला पण माहित होऊ दे ना. मग या ना कार्यक्रमाला. कुठे नाही म्हणतोय मी. या ना, तुमचं स्वागत आहे. सगळ्यांनी यावं. फक्त काय की कुठेतरी बरं मी सांगून काय होईल? जे येत आहेत त्यांना आवडलं तर ते विचारतात. मग त्यांना सांगतोय माझी चाले. मला आनंद होतो. एखाद्यांनी मला विचारलं, हा बुवांचा अभंग आम्ही ऐकला नव्हता, ती चाल होती माझी.
मला खूप आनंद झाला. आणि हे सुप्त आनंद जे असतात ना ते जास्ती आनंद देऊन जातात. चिरकाल असतात आणि ते जास्त. ओके, अभंगवारी तू जे वेगवेगळ्या देशांमध्ये करतोयस आणि भारतात तर करतोच आहेस, वेगवेगळ्या देशांमधला प्रतिसाद काय असतो? लक्षात सुंदर राहणारी असतो. काय गोष्ट आहे, अशी लक्षात राहिलेला एखादा अनुभव सांगशील का जो अनबिलिव्हेबल होता? किती सांगू अहो, खूप आहेत अनुभव. मी आत्ता तुम्हाला सांगितला तो जर्मनीमध्ये मी गेलो होतो. मी एका कुत्र्याबरोबर खेळत असताना मला लहानपण देगा देवा अशी चाल आठवली, म्हणजे सुचली. बर. ती चाल शूट केली माझ्या एका कंपनीसनी. मग मी ती दाखवली त्या माझ्या कार्यक्रमामध्ये. कारण वारी ही फक्त माणसांची नसती, तिथे पशुही असतात. तसंच आमचं आयुष्य वारकऱ्यासारखं चाललंय. एका गावाहून दुसऱ्या गावी आम्ही विठ्ठल विठ्ठलच करायला चाललो ना सध्या. मग तिथे ती लेला नावाची एक 6 महिन्याची कुत्री मला दिसली. ती नव्हती धष्टपुष्ट, पण डोळे एकदम पिल्लूसारखे होते. मला सुचलं ते गाणं. मग ते मी लावलं पडद्यावर. आणि मी जर्मनीत होतो म्हणून मी इंग्लिशमध्ये त्याचं अनुवाद करून सांगितला. आणि तो सांगितल्यानंतर एक आजोबा होते जर्मन, ते रडायला लागले. मला खूप आनंद वाटला. मग आणखीन एका ठिकाणी एक मला व्हिडिओ आला. सर, दिस इज माय चाइल्ड, इज 3.5 years old. त्याचं नाव मला आठवत नाही. आणि तो माझ्या अबिर गुलाल ह्या अभंगावरती नाचतोय मुलगा, अगदी तल्लीन होऊन. पाठमोरा माझं. तर दिस इज ऑल्सो हिज मदर्स फेवरेट सॉन्ग. वी लॉस्ट हर टू कॅन्सर लास्ट इयर. And knowing that he is liking the same song, I would like to believe that she is watching over us. एक काकू आल्या होत्या, अमराठी होत्या. माझा हात खेचून घेतला त्यांनी आणि मला म्हटले, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि नंतर गर्दी असते त्याच्यामध्ये, पण मला लक्षात आलं की शी नीड्स अटेन्शन. मी म्हटलं बोला. त्या म्हटल्या की मला माझी मुलगी कॅन्सरनी गेली. शेवटची 2 वर्ष ती झगडत होती आणि मला त्याच गोष्टी सारख्या सारख्या आठवतात. आज पहिल्यांदा तुम्ही गात असताना मी डोळे मिटल्यानंतर मला ती दिसली, तिच्या मागे विठ्ठल दिसला आणि ती हसत होती. थँक्यू. अजून एका कार्यक्रमात म्हणजे अशा खूप आहेत हो गोष्टी. मी म्हणून सांगतो तुम्हाला की खऱ्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला, आणि हे काय हे टच पॉइंट्स जे आहेत ना, की आय एम नॉट सीकिंग देम, आय एम नॉट आस्किंग फॉर देम. मी माझं गाणं गायला जातो, मी गाण्यात खुश आहे. मग हे काही झालं नाही तरी मी गातच होतो ना. तुम्हाला कट्यारमध्ये आत्ता दिसलो, पण मी गाऊ शकलो आणि आत्ता त्याच्यानंतर 10 वर्षानंतर टिकलोय, म्हणजे मी काहीतरी रियाज केला असेल ना. तो रियाज रोजच करत होतो. पण त्याला जेव्हा प्रशंसेची किंवा अशी गती मिळते ना, तर ते चांगलं व्हायला लागतं. ते माझ्या बाबतीत घडतंय असं मला वाटतं. आणि मी ते कधीही टेकन फॉर ग्रँटेड करत नाही. मी किती थकलो असलो तरी माझ्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्हाला मी चालढकल केलेली दिसणार नाही. मी जर 2 तासाचा, माझे कार्यक्रम 90 तास, तुम्ही बुक माय शोवरती गेलात बरोबर ना, 90 मिनिटं किंवा 120 मिनिटाचे असतात. एकही कार्यक्रम माझा 2.5-3 तासापेक्षा खाली होत नाही. म्हणजे मी देणं लागत नाही. ती माझी गरज आहे. मला जर आनंद निर्माण होत असेल, त्या ताईंना खूप आनंद होत असेल, तर का मी हिशोब करत बसू? आनंदाचा हिशोब करत नाहीत. त्यामुळे आणि ना हे सर्वत्र मराठी आहे, अभंग परंपरा मराठी आहे, शास्त्रीय संगीत मराठी आहे. मगाशी तुम्ही म्हणत होता तसं फेस्टिवल्समध्ये सुद्धा मी पंजाबला गेलो, शास्त्रीय संगीत ऐकवलं त्यांना. त्याच्यानंतर एक अभंग आला, तोही आवडला त्यांना. मी देहरादूनला गेलो, तिथे सुद्धा इतकं सुंदर पद्धतीने शास्त्रीय संगीत ऐकलं लोकांनी. मग त्याच्यामध्ये छान, मी जेव्हा राग गातो तेव्हा आरामात 1 तासभर गातो. अजूनही तुम्ही या, तुम्हाला मजा येईल. खूप मला कधी कधी काय होतं ना, की फार जर तुम्ही सिरियसली घ्यायला लागले, आता अटेन्शन स्पॅन 6 सेकंद आहे बरं का, तुम्ही लवकर बरं, मला हे ब्रीफ दिलं जातं. अच्छा. आणि ब्रीफ दिलं की मी तुम्हाला म्हटलं, मी स्पोर्ट्समनने मी अट्टाहासाने गातो. मी तुम्हाला सांगतो बॉस्टन, मी आता व्यक्तीचं नाव घेणार नाही. मला त्यांनी सांगितलं की अहो ह्या येऊन गेल्या आणि लोक उठून गेली, तुम्ही राग गाऊ नका बाबा. मी स्टेजवर गेल्यानंतर अनाऊन्स केलं. मला असं सांगितलं की राग गेला गेलं. म्हटलं ज्या महाराष्ट्राने शास्त्रीय संगीताला इतका मोठा उभारी, इतके मोठे कलाकार दिले,
त्यांनी नाकारून चालणार नाही. आणि मी ह्या पर्सनल चॅलेंज घेतो, उठून जायचं असेल तर जा, पण माझी तुम्हाला विनंती आहे, आधी 10-15 मिनिटं शांत डोळे मिटून ऐकायचा प्रयत्न तरी करा. 2000 वर्ष चाललेली गोष्ट काहीतरी कारण आहे म्हणून चालली असेल. मला दुसरा राग गायला लावला त्यांनी. वा. त्यामुळे या गोष्टी घडतात हो. आणि आय नो आय एम ऑन टू समथिंग व्हेरी व्हॅल्युएबल. वेन यू हॅव समथिंग व्हॅल्युएबल यू कीप ऑन डुईंग दॅट. हां, आणि ते व्हॅल्युएबल जर तुम्हाला ॲट स्केल करता आलं ना, तर मग आपण समृद्धीकडे जातो, जे मला करायची खूप इच्छा आहे. म्हणून मी हे जे काय नवनिर्मितीचे गोष्टी आहेत, तसं पाहायला गेलात ना, आता आपला विषय चाललाय, मी असं आता आज बंदिश करायची म्हणून बसत नाही, पण माझं आयुष्यच संगीत आहे. त्यामुळे मला कुठेही, आता दिवाळीवरती मला बंदिश एकच भीमसेन आपल्या कुमारजींची आहे, दीपकी ज्योत बने, दिवाळीवरती बंदिशच नाही. आणि मला तसा माझ्यावरतीच आणि आमच्या सगळ्या लोकांवरती एक असा आरोप आहे की न कळणाऱ्या भाषेमधल्या बंदिशीच आम्ही गातो आणि ते सास ननंद आणि तेच चाललंय. का नाही? मग सोसायटीतला चेंज किंवा सोशल गोष्टींवरती का दर्शवणाऱ्या बंदिशी नाहीत? मी पाणी वाचवावरती बंदिश लिहिली आहे, मी श्वान प्रेमावरती बंदिश लिहिली, मी दिवाळीवरती. आणि ट्रेनमध्ये हा होता माझ्याबरोबर, ट्रेनमधनं कुठून येत होतो रे आपण, नाशिकहून ट्रेननी मी येत होतो, ठाण्याला माझा कार्यक्रम होता, मला सुचली बंदिश, मी केली. मी संध्याकाळी एकतर माझी प्रक्रिया अशी की मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो ती सकस होते आणि दुसऱ्या पहाटे गायली मी ती. वा. हे करत असताना मला लक्षात आलं म्हणजे 100च्या वर बंदिशी केल्यात. वा. त्यामुळे मी नवीन करतच असतो. आता सगळ्याच गोष्टी नवीन तुमच्यासमोर मांडणं ही काही गरज नाहीये, त्या जात आहेत सगळ्यांपर्यंत. आणि जसं कट्यार 1967ला असलेलं 2015 उजाडलं, आपल्या सगळ्या लोकांना कळायला. तसं देवानी काय ठरवलंय मला माहित नाही, माझं काम मी करतोय. ऑपॉर्च्युनिटी कधी मिळेल, हे ऑपॉर्च्युनिटी मिळवण्यामध्ये वेळ घातला तर माझं गाण्याचं काम कोण करेल? आता ऑपॉर्च्युनिटी द्यायची घ्यायची हे समाजाचं काम आहे, ते माझं काम नाहीये. मी माझं काम करतोय चोख. जर चांगलं झाड असेल, त्याला फळं मिळत असतील, तुम्ही फळं खात असाल, तर त्याला पाणी घालणं तुमचं काम आहे, झाडाचं काम नाहीये जाऊन शोधणं. पर ते झाड करतच आहे म्हणून तुम्हाला फळं मिळत आहेत ना. खरंय. हो. मग मी त्या मला एक आता क्युरिओसिटी, आउट ऑफ क्युरिओसिटी, तू जे म्हणालास ना की खूप वेगळ्या बंदिशी रचल्यास, पाण्यावर रचलीस आणि दिवाळीवर रचलीस, तर पाण्यावरची किंवा अशी एखादी सांगशील का? मला फार उत्सुकता लागली की तू काय, आणि यू राईटली सेड की सास ननंद त्याच्यावर अडकलेलं आहे सगळं. नाही, आणि काय त्याचं कारण असेल की, एक मिनिट मला ते सापडवायला जरा थोडासा. ठीक आहे, सापडलं तर मला ते खूप आवडेल की तू काय सापडेल थोडासा. आजच्या जगण्यामध्ये बंदिश येणं हे मला फार महत्वाचं वाटतं महेश. मी ही काय शिकवली नाहीये ना अजून मुलांना, त्यामुळे ती पकलेली नाही. मी तुम्हाला शब्द त्याचे सांगतो. हा प्लीज प्लीज, शब्द मला खूप छान वाटेल ते. जल जीवनाधार गावो रे, बूंद बूंद सचेतन बचावो रे, जल जीवनाधार गावो रे. जस एक ही भू एक ही मात, तस आप बिन कित जात, सजग संभाल अन्यथा नष्ट जीवन संसार रे, जल जीवनाधार गावो रे. सीखनले श्वान प्रेम अपार, साथ संग आजम संसार, सीखनले श्वान प्रेम अपार, ना उपहार बस प्रेम व्यवहार, अंत तक रहे साथ हमार, सीखनले श्वान प्रेम अपार. वाह, का नाही असावं ना. हे कशात बांधलीस तू, कशी सुचली, कशा कुठल्या रागात सुचली, एवढं फक्त सांग, बाकी काही नको मला. बागेश्री रागात एक सुचली आहे, एक जयजयंती रागात सुचली आहे, दिवाळीची जी बंदिश आहे ती नटभैरव रागामध्ये सुचली आहे. अशा वेगवेगळे. वा, मला हे आवडलंय, खूप मस्त, खूप मस्त. मी ऍक्च्युली हे सांगितलेलं नाही, पहिल्यांदा तुम्ही काढून घेतलं माझ्याकडनं. नाही रे, तू छान छान, मला हे खूपच आवडलंय. मला काही मोजक्या गोष्टी तुझ्याकडनं हव्यात की तू त्याकडे कसं पाहतोस. उदाहरणार्थ अनुभूती काय असते तुझ्या लेखी? मला प्रश्न समजावून सांगा. म्हणजे एखादं तू गाणं म्हणतोस, लोक त्याला रिस्पॉन्ड करतात, तुला ते आवडत असतं, लोकांना ते आवडत असतं, आणि एका पॉईंटला तुम्ही एका पेजवर येता. जनरली लोकांना जो अनुभव हवा असतो किंवा ती जी अनुभूती घेतात,
तुला एखादी अनुभूती जेव्हा मिळते, काही गाताना असू दे, काही ऐकताना असू दे, ती डिस्क्राईब कशी करशील? काय होतं जेव्हा आत किती अनुभूती ही डिस्क्राईब करण्याची वेळच येत नाही माझ्यावरती. मी तुम्हाला सांगतो, माझं जनरलीच ना, म्हणजे आता बराच दिसतो मी, आणि बरोबर आहे तुमचं, त्याच जास्ती गोष्टी दिसतात ना, त्यामुळे असं वाटतं की असा आहे हा. पण मला माझं जीवन सुप्त पद्धतीने जगायला खूप आवडतं. तसंच अनुभूतींचं आहे. मला ज्या अनुभूती मिळतात ना, त्या मी अत्यंत शरण भावनेनी, विनय पद्धतीने त्या स्वीकारतो आणि आतमध्ये ठेवून देतो. ती काय सांगायची आता अनुभूती, काय कशी सांगणार? म्हणजे जेव्हा तुम्ही गाता, एक मात्र सांगतो, मला प्रार्थनेने जितका देवाचं अस्तित्व सांगितलंय ना, कदाचित तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त गाण्यांनी सांगितलंय. कारण नाही तर मी फार सर्वसाधारण गाणार आहे, आणि सर्वसाधारण गाणाऱ्याला सुद्धा आपल्या क्षमतेच्या पलीकडच्या गोष्टींचा जेव्हा स्पर्श होतो ना, तेव्हा कळतं की तुम्हाला त्याच्यात आशीर्वाद मिळालेला आहे. आणि ही अनुभूतीच आहे ना. अगदी. आणि ती सारखी होते, मला सारखी होते. म्हणजे मला खरंच कळत नाही एवढं लोक का प्रेम करतात माझ्यावर. मी प्रामाणिक आहे एवढं मला माहिती, पण खूप प्रामाणिक असतात तो लोक, एवढं काय त्याच्यात. पण मग एवढं का प्रेम करतात लोक मला माहित नाही. आणि म्हणजे तुम्ही या कार्यक्रमाला ते ऑनलाईन ऐकलेलं गाणं मुळातच ना, उपसंगाची जी कला जी आहे ना, ती जेव्हा उपजत असते तेव्हा बघितली तरच कळणार ना तुम्हाला. ख्याल हा जेव्हा उलगडत असतो, तो उलगडण्याच्या क्षणी तुम्ही ऐकला तर तो ख्याल तुम्हाला लक्षात येईल, नाही तर ते गाणंच आहे ना. तसंच जेव्हा मैफिल उलगडत असते, तो रामकृष्ण हरीचा घोष असा मोठा मोठा होतो आणि 3-4 हजार लोक जेव्हा तो गातात. कालच्या कार्यक्रमामध्ये मी शेवटचं अख्खं का 2 शेवटची अख्खी गाणी उभं राहून लोक ऐकत होते. असं नाही होतो, मला माहिती आहे. आणि आय डिझर्व दिस असं तर मी म्हणणारच नाही. हू डिसाइड्स हू डिझर्व्स व्हॉट? शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. सोशल मीडियावर लोक बोलत असतात, एक भाग झाला. सोशल मीडियावर तुझं गाणं लोक ऐकत असतात, दुसरा भाग झाला. प्रत्यक्ष लोक गाणं ऐकत असतात. पण या निमित्तानं असं काही सांगू शकशील का की जी सर्वसामान्य लोक असतात, ज्यांना नवीन संगीत परस्यू करायचं आहे, हिंदुस्थानी संगीत समजून घ्यायचं आहे, गाणं ऐकायचं कसं, कसं ऐकलं पाहिजे गाणं, असं काही सांगू शकशील तू एक सुरुवात म्हणून? गाणं ऐकायचं कसं हे मी जर सांगितलं तर मी कसं गाणं ऐकतो हे सांगितलं जाईल, आणि त्यातनं तुम्हाला उपयोग होणार नाही. माझा शर्ट तुम्हाला बसणार नाही हो. पण मी एवढं सांगू शकतो, जगात अशी कुठली तरी गाणी आहेत जी तुम्हाला खुणवतील. ती सापडेपर्यंत गाणं ऐकत राहा. जर तुम्ही इतके तुमच्या आयुष्यात व्यस्त असाल की एखादा साधू संत बाजूनी गेला तरी तुमचं त्याच्याकडे लक्ष लागणार झालं नाही, इतकं व्यस्त होऊ नका आयुष्यात. त्या गाण्यांना संधी द्या. एकदा ते गाणं सापडलं ना की आयुष्य समृद्ध करतं. त्यामुळे गाणं कसं ऐकायचं पेक्षा सजग राहा. कुठलं तरी गाणं येणार आणि तुम्हाला असं स्पर्श करणार की तुम्हाला वाटेल की काय आहे हे, आणि इतक्या सुलभ पद्धतीनं गोष्टी इतक्या स्पर्श करत नाहीत. त्यामुळे मुळातच आजचा दिवस आत्ता जगा, ते करायला लागल्यानंतर सगळ्या गोष्टी येतात. वा, मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा उत्तम शेवट काय असू शकतो की आजचा दिवस आज जगा. तू आवर्जून मित्रमंडळमध्ये आलास, अभंगवारी तर तू वेगवेगळ्या ठिकाणी नेतोच आहेस. मला खात्री आहे की गाण्यापलीकडचा महेश काळे काय आहे, जो आपल्याला सोशल मीडियावर दिसत असतो, व्हिडिओवर दिसत असतो, त्या पलीकडचा महेश काळे काय आहे हे जाणून घेणं हीच माझा हा हेतू होता. कारण लोक आपल्याला किंवा एखादा व्यक्ती आपल्याला जसा दिसतो तसा असतो तसा नाही, त्याच्यापेक्षा खूप तो वेगळ्या पद्धतीनं त्याच्या शेड्स असू शकतात. या मुलाखतीमधून मला खात्री आहे की
महेशच्या वेगवेगळ्या शेड्स लोकांना कळल्या असतील, तर मला तर खूपच छान वाटलं की तुझ्या पद्धतीनं बंदिशी करतोस, तुझ्या पद्धतीनं हळूहळू लोकांना कल्टिवेट करण्याचा प्रयत्न करतोस. तुझं खूप कौतुक. तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ. तंत्र तुला खूप आवडतंय, तर तंत्र आणि संगीत हे दोन्ही मिक्स करून एकत्र आणून काही जर वेगळा प्रयोग होत असेल, होणार असेल, तर त्याला माझ्या खूप शुभेच्छा. कारण मगाशी बोलता बोलता तो बोलला की मराठी आपले भारतीय वाद्य त्या इतर जगापर्यंत पोहोचण्यात अडचणी होतात, कारण त्याचं तंत्र त्याच्यामध्ये मिक्स झालेलं नाही. तर तू त्यासाठी काम जरूर करावंस आणि तुझं गाणं खूप वाढू. तुला खूप शुभेच्छा. मित्रमणेचा हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. महेश सोशल मीडियावर आहे, मी सोशल मीडियावर आहे. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि तसं महेश म्हणाला की एखादं चांगलं गाणं स्पर्शून जातं, फक्त ते त्याला वाट बघायला लागते, तोपर्यंत संगीत ऐका. भले ते घडो. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. आज आपल्याशी महेश जोडला गेला. महेश, थँक्यू व्हेरी मच. तू वेळ दिलास. तुमचे पण खूप आभार. थँक्यू.